काय मग कुठली तारीख ठरवायची पुढच्या महिन्यातली? हो, मी जरा पंचांग घेऊन येतो. बर. अहो काहीच घेतलं नाहीत तुम्ही, घ्या ना काहीतरी. हो घेते घेते. मानसी, कसं वाटतंय? तुझ्या लग्नाची तारीख ठरतीये. हा, काही अर्जंट काम अडलंय का तुझं? नाही, मी सलीलाच ऍक्च्युली फोन करत होते. मी सकाळपासून फोन लावते, तो उचलत नाहीये आणि परत कॉल बॅकही नाही करत आहे. अरे असं कसं? सकाळी तर माझ्या समोरच होता. काहीतरी काम करत होता म्हणून नसेल जमलं. हो तसं असेल कदाचित. ये बरं, तू आधी आमच्यात बस. मग कुठे करायचं लग्न? बँगलोरला करू. म्हणजे साखरपुडा आपण इथे केला ना, तिथे आम्हाला लग्न अगदी थाटामाटात करायचंय. येण्या जाण्याच्या खर्चाचा अंदाज आपण आधीच काढू शकतो. विमानाचं काय भाडं आहे ते आपण बघू. मी एक बोलू का? अगं बोल ना, तुझंच लग्न ठरतंय, अगदी निसंकोचपणे बोल. काकी, आपण लग्नाचा खर्च अर्धा अर्धा करूया, चालेल का तसं? किंवा ज्यांची जितकी माणसं आहे त्याप्रमाणे केला तर चालेल का? चालेल ना, आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाहीये. उलट आम्ही खर्च करायला तयार आहोत. मग तसं करू ना आजी? अगं त्यांना जसं वाटेल तसं करूया. मोनिका नाहीये का घरात? नाही, ती नोकरीच्या धावपळीत आहे, त्यासाठीच जरा बाहेर गेली. अरे वा, चांगलंय. आपला आपला प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करतेय, खरंच चांगली गोष्ट आहे. आजच्या जगात दुसऱ्यावर अवलंबून राहून नाही चालत ना. म्हणजे प्रत्येकालाच टेन्शन्स असतात. आजोबा चला ना, आपण चांगल्या मुहूर्ताची तारीख बघूया. हो. काय ग, काय झालं? आत्या ओरडली तर नाही ना तुला? नाही का? मग ती घाबरलेली का दिसतेस? बहुतेक आत्याने प्रसाद दिलेला दिसतो. अरे नाही, काय ना, मी सलीला सकाळपासून फोन करते पण तो फोन उचलतच नाहीये आणि कॉल बॅकही करत नाहीये. अगं कामात असेल, ऑफिस मध्ये बिझी असेल. हो, पण एक मेसेज करू शकतो ना तो. बरं, तो असं कधीच करत नाही म्हणून काळजी वाटते मला. हे बघ, तू आता त्याला सारखं सारखं फोन करून इरिटेट करू नकोस. तो फ्री झाला की करेल फोन तुला. आणि आता तो फोन उचलत नाहीये म्हणून एखाद्या निष्कर्षावर येऊ नकोस लगेच. तुम्हा मुलींचं फार असतं, त्याने फोन उचलला नाही म्हणजे. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय हो? हा, काय झालं? काय झालं? काय
आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई, मी येते. हो काकू, येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.